जमलेल्या सर्व भक्तांच्या चरणी वंदन करतो. भगवंताच्या या पवित्र मंदिरामध्ये आपण चिंतनाला आता प्रारंभ करणार आहोत. 21 समासीचा पहिला समास झाला आपला. आपण पहिल्या दिवशी एकदा बोललो होतो, तुम्हाला हो आणि नाही मध्ये मध्ये म्हणत राहायचं आहे. म्हणजे मलाही कळतं की काय मला सांगायला नको आहे, म्हणजे मला काय म्हणायचं कळलं ना. तर आपला 21 समासीतला पहिला समास झाला, बरोबर आहे. काही नाही की नाही, तर आत्ता ताईंनी सांगितलं की नाही दुसऱ्या समासाला प्रारंभ करायचा आहे, त्यामुळे दणकून हो म्हणून मोकळं करायचं. इट्स सो सिम्पल. बरं, आता गणेशाची कृपा, आपण 21 समासीचा पहिला समास मंगलाचरण याचं चिंतन केलं. केवळ वेदांत आहे त्या समासामध्ये आणि त्या आत्मतत्वाचं, परब्रह्माचं छानसं वर्णन केलेलं आहे. परोपरीने नाना प्रकारे समर्थांनी समजावून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ते समजणं कठीण आहे, अगदी खरं आहे, आणि ते सांगणं त्याहून कठीण आहे. नकळे नकळे नेती नेती, न कळे कळतही नाही, आणि वेदश्रुती ज्यांना कळतंय ते म्हणतात न इति. म्हणजे जसं मला समजावून सांगणं कठीण आहे, मी माझं नाही बरं, समर्थांचं सांगतोय, ते सांगताय समजावून सांगणं कठीण आहे, आणि जे समजावून सांगू शकण्यात अत्यंत एक्सपर्ट आहेत ते फक्त एवढंच सांगतात न इति, हे नाही, बस. मी लहान होतो तेव्हा एकदा आमच्या घरात आजी आलेली होती, म्हणजे अनेक वेळा यायची तशी आली, तिने आमटी केली छान. पुढल्या वेळी मी आईला सांगितलं, आजीसारखी झाली नाही. म्हणजे कशी झाली सांगा बघू तुम्ही. नाही सांगताय, पण काय सांगता येतं त्या मुलाला, तशी नाही एवढं मी सांगू शकतोय, बरोबर आहे की नाही. ते मुलगा त्याच्या बाहेर काही जाऊन सांगू शकतं का? नाही सांगू शकत. ते जसं आहे की नाही तसंच वेद वर्णन करतात, हे ते नाही, न इति. हां, राहिलं बघ, बसला ना दृष्टांत डोक्यात बसेल आता फिक्स. न इति, हे ते नाही. मग ते काय ते मला माहिती नाही, पण ते हे नाही, दॅट्स इट. आता समर्थ समता समता त्या समासामध्ये सगुण रामाबद्दल सांगायला येतात. म्हणजे समर्थांचा जो राम आहे तो कोदंडधारी, तो सगुण, पण समर्थ निर्गुण परब्रह्माला देखील राम म्हणतात. समर्थांना अभिप्रेत आहे तो राम आहे. समर्थांचा एक अभंग आहे छान, ठकाराचे ठाण करी चाप बाण. चाप आणि बाण हातामध्ये आहे, म्हणजे कोण? सगुण राम. ठकाराचे ठाण करी चाप बाण माझे ब्रह्मज्ञान ऐसे असे. म्हणजे माझ्या सगुणाच्या आधाराने मला सांगायचं आहे ते निर्गुण स्वरूपच सांगायचं आहे, ते माझं ब्रह्मज्ञान ह्या रूपात आहे. किंबहुना हे जे रूप डोळ्याला दिसतं आहे त्यातनं मला ते बघायचं आहे. आकाशाला बघता येतं? आपलं ठरलेलं विसरायचं नाही बरं. ते काय तिथे समजू दे न समजू दे, हो आणि नाही हे आलंच पाहिजे. तर आकाशाला बघता येतं का? हां, येतं बघता. आपण आकाश बघतो, काय बघतो आकाश म्हणजे? प्रश्नोत्तरी नाही बरं. तुम्ही म्हणाल बुवा प्रवचन करायला आलाय ना, बोला गप आणि निघायचं, काय नको ते. मी आकाश म्हणजे ना सामान्यपणे लहान मुलाला समजायचं झालं, ते बघ आकाश असं आपण म्हणतो की नाही. म्हणजे वर दिसणाऱ्या निळ्या रंगाकडे आपण बघून म्हणतो ते आकाश. आणि आपल्या डोक्यात अजूनही पक्क बसलंय की नाही तेच आकाश बसलंय की नाही. आता मला सांगा, आपण कितीही सायन्स वाचलो तरी आकाशाच्याकडे बोर्ड दाखवताना त्याच आकाशाकडे दाखवतो, पण मग आपण आकाश बघू शकतोय? आपण आकाश बघतो का निळा रंग बघतो? करेक्ट, आपण निळा रंग बघतो. दाखवताना निळा रंग दाखवतो. आकाश निळं आहे का? नाही, आकाश निळं नाही हे आपल्याला माहिती नाही का? तरी दाखवताना तेच दाखवतो की नाही. पण तुम्हाला विचारलं आकाश म्हणजे पोकळी की नाही हो, तर तुम्ही हो म्हणाल की नाही. तुम्ही म्हणाल का आकाश म्हणजे निळा रंग? नाही. म्हणजे मला काय काय कळलं? आकाश म्हणजे निळा रंग नाही, दाखवताना मी निळंच दाखवतो, आणि मला हेही कळतं की पोकळी म्हणजे आकाश आहे. या सगळ्या गोष्टी कळल्या,
तरी आपण आहे तसंच करतो की नाही? कारण दाखवू शकत नाही, हा आपला प्रॉब्लेम आहे. पण त्या पोकळीला समजून घेण्यासाठी म्हणून मी ह्या निळ्या रंगाच्या आधाराने अंदाज करू शकतो. दॅट आय कॅन डू. बरोबर आहे की नाही? रात्रीच्या वेळी निळा रंग दिसतो का? पण तारे दाखवायचे झाले तर कशात काय सांगतो? आकाशातले आहे की नाही? म्हणजे पोकळीतलेच तारे बघ, त्या पोकळीमध्येच ते तारे आहेत, किंबहुना पोकळी हेच आकाश आहे. बरोबर आहे? म्हणजे आपल्यामध्ये आत्ता काय आहे? पोकळी म्हणा, आकाश म्हणा, बोथ इज सेम. बरोबर आहे? सो माझ्या इथे आत्ता आकाश आहे म्हणूनच मी दिसतोय. जर मी त्या भिंतीच्या पलीकडे असतो तर भिंतीच्या अलीकडे आणि पलीकडे, मग भिंत आहे मध्ये, म्हणजे तिथे आकाश आहे का? आहे. सायन्स सांगतं न्यूट्रॉन आणि प्रोटॉन याला काही न्यूक्लियस म्हणतात. बरोबर? असं मी लहान असताना शिकलो होतो. आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरतोय म्हणे. आता त्या इलेक्ट्रॉनला बघितलेलं नाही. बघितलंय कोणी? नाही. पण असं गृहीत धरलंय की तो फिरतो, त्याच्यावर सगळं इलेक्ट्रॉनिक्स त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि तो फिरतोय आणि दोन न्यूट्रॉन एकत्र कधी येत नाहीत. न्यूट्रॉन प्रोटॉन असे ते माहिती, न्यूक्लियस आणि दोन न्यूक्लियसच्या मध्ये अंतर आहे. तो इलेक्ट्रॉन हवेत फिरतोय, त्या प्रोटॉन म्हणजे त्या न्यूक्लियसच्या भोवती फिरतोय. मला सांगा, त्या इलेक्ट्रॉन फिरतोय म्हणजे त्याच्यात आणि त्या न्यूक्लियसमध्ये अंतर आहे. तिथपर्यंत ते आकाश आहे, त्याच्या आतही आहे आकाश. म्हणजे आकाश असं सगळ्या ठिकाणी व्याप्त आहे. ते अंतर्बाह्य व्यापलेलं आहे. प्रत्येक सेलमध्ये, प्रत्येक ठिकाणी हे न्यूक्लियस आहे. आणि त्या सगळ्या ठिकाणी, म्हणून आपलं शास्त्र काय ऋषीमुनींनी संशोधन केलं बघा, त्याने सांगितलं प्रत्येक पदार्थाला आकाशाने व्यापलेलं आहे. हे त्या वेळात सांगितलेलं आहे. पोकळी सगळ्या ठिकाणी आहे, नाही तर वस्तूच होऊ शकत नाही. हे त्या लोकांनी सांगितलं. तिथपर्यंत आकाश आहे, तिथपर्यंत पोकळी आहे. आणि ह्या पोकळीला बघणारा आहे म्हणून पोकळी शिल्लक आहे. हे ह्या तत्त्वज्ञानाचं, ध्यानाचं मर्म आहे. पण आपल्याला तिकडे आत्ता जायचं नाही. तर म्हणजे हे सगळ्या ठिकाणी व्यापलेलं आहे. पण तो त्या व्यापणारा जो आहे, त्या आकाशाचं व्यापकत्व ज्याच्यामुळे आहे ते त्या आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे. ते व्यापकत्व आकाशाला ज्याच्यामुळे मिळालंय ते परब्रह्म आहे. म्हणजे त्याने दिलंय आकाशाला, म्हणजे ही इज बिगर. बरोबर आहे? जो देतो तो मोठा आहे की नाही? फक्त हा जो देतो तो मोठा आहे, फक्त ताप देणाऱ्या संदर्भात होत नाही. पण तो जो देतो तो मोठा सामान्यपणे. म्हणजे ते आत्मतत्व, त्याला समर्थ राम म्हणतात. मग हे सगळा गोलमाल कुठून आला? तर त्या समासावरनं आला, ज्याचं नाव आहे मंगलाचरण. जो पहिला समास आहे त्याच्यावरनं शेवटी समर्थ त्या समासाच्या शेवटी आपल्याला वर्णन करतात आणि सांगतात, आता तो सर्वात्मा सगुण वंदीन कोदंडधारी. आता मी काय करणार आहे? जो कोदंडधारी आहे राम, त्याचं मी वर्णन करणार आहे. मी परब्रह्माबद्दल बोलायला लागलो, आत्मतत्वाबद्दल बोलायला लागलो, तर आपल्याला रमायला होईल का? मी रामचरित्र सांगायला लागलो की रमायला होईल? प्रामाणिक उत्तर हवं आहे मला. ते तत्वज्ञान म्हटलं ना की कोरडं होतं की नाही हो? नुसती पोळी खायला दिली, खाता येते का? आपण म्हणतो अरे नुसती कोरडी काय खातोस? एक्झॅक्टली, कारण त्याच्यात ओलेपणा नाही. सो कोरडी चालत नाही. आणि हे संतांनाही कळलं. मग त्यांनी काय केलं? समर्थ म्हणतात, सगुणाचे निआधारे निर्गुण पाविजे निर्धारी. दाखवताना निळच आकाश दाखवा, समजावताना पोकळी समजावून द्या. लक्षात आलं? त्या धर्तीवर समर्थ इथे म्हणतात, आता पुढील समासी निर्गुण जो भास्कर वंशाचे भूषण, तो कोदंडधारी राम मी आता सांगायला घेतो, असं समर्थ म्हणतात. मग पुढला समास सुरू होतो, ऐसा सर्वात्मा राजाधीश सकळ पाहती सावकाश. असा सर्वात्मा राजाधीश, जो सगळ्या राजांचा अधिपती आहे. त्याच्या सुरुवात होते ओवीची ऐसा. मी तुम्हाला बरंच सांगितलं. आणि मग मी म्हणू शकतो अशा प्रकारे. जेव्हा मी अशा प्रकारे म्हणतो किंवा
वरती सांगितल्याप्रमाणे आपण लिहितो की नाही, लिहित असताना वर सांगितल्याप्रमाणे किंवा आपण डिक्टो करतो की नाही, सोपं काय करतो ते वरती आहे तेच खाली समजून घ्या. वरती काहीच लिहिलेलं नाही आणि मी डिक्टो केलं तर काय होईल का हो? नाही होणार, कारण वरती काही नाही आहे. सो इथे प्रश्न येतो. समर्थ समासाला सुरुवात करताना म्हणतात ऐसा. हा ऐसा म्हणजे कैसा हा प्रश्न राहतो. आता इथे मात्र दोन मतभिन्नता आहे. काही जणांचं म्हणणं आहे ह्यातल्या काही ओव्या गेल्या, समर्थांच्या सगुण ध्यानाच्या काही ओव्या गेल्या, असं काही जणांचं मत आहे. आणि काही जणांचं मत आहे की समर्थांनी सगुणाचं जे वर्णन केलं आहे ते निर्गुणाच्याच आधारानेसाठी केलेलं आहे, तेव्हा वरती सांगितलेला जो राम आहे त्याबद्दलच पुढे सांगतायत, म्हणून समर्थ म्हणाले ऐसा. आता ही मतभिन्नता कशी सोडवायची? आता जे गेलंय ते आपल्या हातात आहे का हो? नाही आहे. सो आपल्याकडे ऑप्शन एकच राहतो, सोपा ऑप्शन, जे प्राप्त आहे त्यातनं पुढे जाऊया. कारण आपल्याला तर्क हवा, कुतर्क नको आहे. तर्काच्या आधाराने मी समजून घ्यायचं आहे, आय मस्ट नो. तर आपण करतो, तर्क करतो की नाही? आपण आत्ता केला की नाही तर्क? मी हे सांगितलं मतभिन्नता आहे, त्या क्षणी आपल्या डोक्यात तर्क जागृत होतो की पटायला लागतं. मनात प्रश्न येतो. काय प्रश्न येतो? असं कसं झालं? लिहिलेलं गेलंच कसं? जर लिहिलं होतं तर समर्थाने परत का नाही लिहून ठेवलं जर गेलं तर? सगळे प्रश्न मनात येतात. आणि ह्याचा ना शंकराचार्यांनी तर्काचा इतका छान वापर केला आहे आपल्या सगळ्या. त्यांनी जे खंडन मंडन केलेलं आहे ना, ब्रह्मसूत्रामध्ये आहे खंडन मंडन, इतकं तर्कशुद्ध खंडन मंडन केलेलं आहे की असं वाटतं आपल्या समोर असणारी तर्कट माणसं काहीसुद्धा नाही आहेत. कारण आपण ना तर्कसुद्धा नीटनेटका करत नाही, म्हणजे आपला तर्कटपणासुद्धा तर्कशुद्ध नसतो. बरोबर आहे? भांडण करता आलं पाहिजे की नाही? नाही म्हणजे असं व्यवस्थित शब्दांनी भांडण करता आलं पाहिजे. आपण ॲक्च्युली भांडण सुरुवात करतो आणि नंतर चिडतो. चिडलं की भांडण संपलं. बरोबर आहे का ना? तुम्ही हो जे म्हणत नाही आहात, मला कळतंय तुमच्या वेदना, पण तरी आता मुद्दा काय आहे? आपला हा तर्क, हा सगळा तर्क आहे. पण आता प्राप्त काय आहे? इथे समर्थ म्हणाले ऐसा सर्वात्मा राजाधीश. तो अधिपती आहे. इथे राजाधीश म्हणजे सगळं राज्य त्याचं आहे, प्रभूचं राज्य आहे. दुसरं, त्या आत्मतत्वाचंच त्या मूळ संकल्प, ती मूळ माया, त्या मूळ मायेचा जो मूळ पुरुष म्हणजेच ते आत्मतत्व, तो ईश्वर पहिला, त्याचं हे सगळं राज्य आहे. त्याच्याशिवाय एक पान हलत नाही. बघा आपल्याला पटतं की नाही? हां, पर्ण न हले त्याची सत्ता, पानसुद्धा हलतं त्याची सत्तेने हलतं. आपल्याला पटतं का? हां, हे मान्य आहे आपल्याला? किती वेळा आपल्याला वाटतं मी करून दाखवतो? वाटतं की नाही? आता मला सांगा, ह्या दोन विसंगत आहेत की नाही? इकडे तर आपण मान्य करतो पर्ण पण हलत नाही त्याच्या सत्तेने, आणि इकडे मी म्हणतो मी दाखवतो. आपण जेव्हा जेव्हा मी एकदा मंदातींच्या प्रवचनात ऐकलं होतं, 2 वेळा देव हसतो म्हणे. जेव्हा म्हणतो मी तुला वाचवीन तेव्हाही तो हसतो, आणि जेव्हा म्हणतो मी तुला मारीन तेव्हाही तो हसतो. आपण यातलं काहीच करू शकत नाही. करू शकतोय का? तुम्हाला पटतंय का? किती वेळ राहणार आहे? सो नाही, किती वेळ राहणार आहे म्हणजे असं नाही म्हणायचं मुद्दा की तुमच्या डोक्यातनं जाणारच आहे. टेक इट पॉझिटिव्हली. किती वेळ आपण टिकवू शकतो की खरंच त्याची सत्ता आहे. ऐसा तो राज्याचा अधीश आहे. ह्या सगळ्या राजा, हे सगळं जे राज्य आहे हे त्रिभुवनाचं राज्य आहे, हे त्याच्या सत्तेतलं आहे आणि तो सत्ताधीश आहे. याचा अर्थ त्याच्या इच्छेशिवाय काही होत नाही आहे. किती सोपं होतं जगणं माहिती आहे तुम्हाला? मनाच्या श्लोकातली एक सांगतो, न होता मना सारिखे, कंप्लीट करा ती. दुःख मोठे, मान्य आहे की नाही सगळ्यांना? न होता मनासारखे. मनासारखं ॲक्च्युअली दुःखाचं कारणच हे असतं. मनासारखं सुत पाहता दुःख, एक धागा, पुढचं नको, ते नको म्हणून इथे येऊन बसलोय. म्हणजे प्रत्यक्षात आता हे लिंक करायचं ह्या श्लोकाशी, म्हणजे माझ्या मनासारखं होत नाही तेव्हा दुःख होतं,
तेव्हा 100 धाग्यांपैकी एकच धागा सुखाचा आहे, याचा अर्थ 100 वेळापैकी एकदाच माझ्या मनासारखं होणार आहे. हे एकदा काय ॲक्सेप्ट केलं की नाही, प्रपंच सुखावह होतो. होतो की नाही? होतोपेक्षा होईल की नाही, हे मान्य आहे. तो बसलाय, तू बघतोय, वो देख रहा है. तर मान्य होईल का? आपण एकदा का ते त्याच्यावर सोपून दिलं ना, त्याच्या इच्छेने, त्याला म्हणायचं राज्याधीश. मी हे स्वीकारलेलंच नाही की तो राज्याधीश आहे, त्याने ठरवलंय आणि सगळी लोक त्याने ठरवल्याप्रमाणे वागतायत, की मग दुःख एका क्षणात उडून जातं. तुम्ही म्हणाल बुवा हे बोलायला सोपं आहे, तुम्हाला काय माहिती आहे प्रपंचातलं, तुम्ही येऊन बघा. हे खरं आहे, इट इज ट्रू. कारण मान्य नसतं झालेलं, त्याला एकदा राज्याधीश म्हणून बसवला की मग आपली चिंता संपते. समर्थ काय म्हणतात, ऐसा सर्वात्मा राज्याधीश सकळ पाहती सावकाश. सगळेजण त्याच्याकडे बघतायत, सावकाश, शांतपणाने. आपण म्हणतो ना सावकाश जीव, बोलतो ना सावकाश जीव जरा. का? एका मागोमाग एक घास नाही उपयोगी, थोडा टाईम टू टाईम व्यवस्थित, एका पेसने, म्हणजे एकटक, एका लयीत. इथे समर्थ म्हणतात सावकाश. सगळेजण इथे अभिप्रेत अर्थ आहे शांतपणाने बघतायत, निश्चयाने बघतायत. कसं बघतायत? सकळ पाहती सावकाश तेथे पिसाट रामदास उभा असे दीनरूप. तिथे कोण उभा आहे? रामदास, म्हणजे समर्थ उभे आहेत. कसा? पिसाट. पिसाट म्हणजे काय माहिती आहे सगळ्यांना? आपण ते रूप बघतो. पिसाट, पिसाळलेला. पिसाट म्हणजे पिसाळलेला. समर्थ स्वतःला पिसाळलेला म्हणतात. पिसाळलं म्हणजे काय? वेडा. मराठी भाषा आहे ना, विचित्र आहे. प्रत्येक शब्दाला एक स्वतंत्र खोली आहे. जर मराठीचे कोणी अभ्यासक असतील तर क्षमा करा, माझा एवढा अभ्यास नाही, पण आहे. म्हणजे वेडा म्हणजे वेगळा, पिसाट म्हणजे थोडासा वेगळा. वेडा आणि मूर्ख ह्याच्यात फरक आहे की नाही? तुम्ही आता हो म्हणा बरं, त्यातली व्याख्या लागू पडू देऊ नये आपल्याला. म्हणजे आपण म्हणतो की नाही, आपण वेडा म्हणतोय, एक कधीतरी वेडा म्हणतो, कधीतरी मूर्ख म्हणतो. मग बावळट म्हणजे काय? ते अजून वेगळं आहे की नाही? ते म्हणाल बुवा नाही, ह्या व्याख्यानं आईने माझ्यावर खूप वापरले आहेत बरं, त्यामुळे मला सगळ्या शब्दांच्या स्वतंत्र स्वतंत्र व्याख्या माहिती आहेत. तर आहे की नाही, वेडा वेगळा. तर पिसाट ही एक टर्म आहे. एस्पेशली अवलिया, अवलिया एक टर्म ऐकली असेल आपण. ते पिसाट, तर ते साधर्म्य आहे त्या दोघांमध्ये. गजानन महाराज अवलिया, अक्कलकोट स्वामी महाराज अवलिया. समर्थ काही काळ अवलिया होते. समर्थांच्या चरित्रात उल्लेख आहे, ते पिसाट स्वरूपात होते. म्हणजे देहाचं भान नसणे, देहभान नाही, भानावरच येत नाही, काही संबंध नाही. एकदा आपल्या सगळ्यांना माहिती आहे शंकराचार्य, तो त्यांचा एक शिष्य आहे, नाव विसरलो मी, सॉरी, मलक. तर ते हस्तामलक, करेक्ट करेक्ट, हस्तामलक. तर हस्तामलक स्तोत्रच आहे, मुळे आपल्याला माहिती असेल. तर तो लहान मुलगा बोलतच नव्हता लहानपणी, तो त्या आनंदातच होता. तो त्या आनंदात होता, पण कोणाला कळत नव्हतं हा प्रकार काय आहे. शंकराचार्य गेले, त्याने विचार, बरोबर, कस्तंशी शोकस्य कुतोसी गंता किन्नामध्ये त्वं कुत आगतोसी, असं तिकडे जायचं नाही आपल्याला. तर ते सगळे प्रश्न विचारले आणि त्याने जे उत्तर दिलंय ते स्तोत्र आहे. अप्रतिम, सगळं वेदांत भरलेलं आहे त्याच्यात, फक्त आणि फक्त आत्मतत्वाबद्दल, त्याच्या व्यतिरिक्त काही नाहीच आहे. तसंच स्तोत्र आहे ते, तसंच सगळं स्तोत्र आहे ते. काय कमाल आहे ते स्तोत्र. किंवा दुसरं एक स्तोत्र आहे, असंगोहम असंगोहम. हे सगळं सांगायचं मुद्दा, तो एवढूसा मुलगा, त्याला ज्ञान झालंय, त्याला बाकीच्या समाजाशी काही घेणं देणं नाही. असे पिसाट ते समर्थ स्वतः सांगतायत. मी कसा आहे तर पिसाट. तेथे पिसाट रामदास कुठे उभेत? कोदंडधारी राम शांतपणे बघतायत आणि हे पिसाट स्वरूपात उभे आहेत. उभा असे दीनरूप. दोन व्याख्या आहेत तिथे. एक पिसाट, त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणजे तर विशेषण, विशेषण
तर पिसाट एक विशेषण वापरलं आहे आणि एक दीनरूप हे एक विशेषण वापरलेलं आहे. दोन विशेषण आहेत. जो पिसाट आहे तो दीनरूप असेल का हो? आपल्याला अनुभव नाही की नाही, खरं सांगा. पिसाटाचा अनुभव तर मुळीच नाही आहे. दीनरूपाचा आहे का? आहे. आपण मंदिरात येऊन काय करतो? अपेक्षित आहे, त्याच्यासमोर आपण दीन व्हायचं अपेक्षित आहे. भगवंतासमोर आपण दीन होतो. दीन म्हणजे काय? लीनता. आता दीन आणि लीन ह्याच्यात फरक आहे ना? भरपूर फरक आहे. सो लीनता प्लस काहीतरी म्हणजे दीनता नाही. नाही, लीनता सगळी वेगळी आहे. ती लीनता म्हणजे तिथे अहंकार कमीत कमी असणे, तो स्वभावतः नम्र असणे, त्याचा स्वभाव लीन आहे. तो कोणाच्या तरी चरणांपाशी लीन असतो, हे लक्षात घ्या. आता दीनता जी आहे ती विषयांच्या ठिकाणी आहे. म्हणजे मी दीन होतो कशासमोर? विषयांच्या समोर. आता तेच दोन व्याख्यांमधलं ह्या दोन्ही गोष्टी काढायच्या आणि रामाच्या इथे आणायच्या. मी रामासमोर दीन होतो कारण मला राम हवाय. जे हवंय त्याच्यासमोर आपण दीन होतो. उदाहरण देतो. इन्स्पेक्टर आहे, कडक, भयंकर कडक. घरी गेला, पोराने त्याचीच काढली, ते काठी असतं त्यांच्याकडे, ती काढली आणि उगारली त्याच्या अंगावर. लहान पोरगं. वडील काय करील? खाईल मार. काय करता? त्याच्या हातचा खाणा बरा आहे. त्याच्यावरच्या अथॉरिटीकडे जर गेली ही तक्रार तर मोठा प्रॉब्लेम आहे. मग त्याच्यामुळे ह्याच्याच हातचा खाऊ. तो काय करेल? तो का ते फटका खाईल? त्याला आनंद वाटेल. त्या पोराने मला त्याच काठीने मारला, त्याला आनंद वाटेल. का आनंद वाटेल? कारण तो तिथे दीन आहे. त्याला त्याच्या प्रेमाची अपेक्षा आहे. ज्याची अपेक्षा असते त्याच्यासमोर आपण दीन होतो. मला भगवंताची अपेक्षा आहे, तिथे मी दीन झालो. त्या दीनत्वामध्ये लीनत्व आहे. हा फरक आहे. तिथे दीन कशासाठी आहे? तर तुझ्या चरणांपाशी एकरूप होण्यासाठी मी दीन झालेलो आहे. म्हणजे मी लीन आहे, पण मी लीन आहे ते मी अजून वेगळा राहतोय. पण माझं दीनत्व मला हवंय काय? तर मी तुझ्या चरणांपासून वेगळा नकोय. मी तुझ्या चरणांपाशी एकरूप व्हायला हवाय. इथे समर्थ ते सांगतात, उभा असे दीनरूप. मी उभा आहे तुझ्या समोर. कसा? पिसाटासारखा. म्हणजे या जगाचं भान सगळं मी सोडलेलं आहे. पिसाट आपण मगाशी बघितलं, तशीच ती व्याख्या इकडे लावायची. या जगाचं भान नाही आहे. जगाचं भान आपल्याला असतं की नाही? सतत असतो. सतत असतं. मी रस्त्याने चाललो असेल, मला उगाच वाटतं माझ्याकडे बघतायत. वाटतं की नाही? मी असा त्याला काय म्हणे, अवतारात असेल, घरचा अवतार एक वेगळा असतो, बरोबर आहे. बाहेरचा अवतार एक वेगळा असतो. मी घरच्या अवतारात बाहेरच्या का जात नाही? कारण लोक माझ्याकडे बघतील आणि मला हे म्हणतील. हा शब्द म्हणजे मला त्यांचं बेसिकली मला त्यांचं भान आहे. भानातनं काय हवं असतं आपल्याला लक्षात घ्या. मला त्यांचं भान आहे. ह्यामध्ये माझ्या डोक्यामध्ये म्हणजे माझ्या बुद्धीमध्ये त्या लोकांचं अस्तित्व असतं एक, आणि त्यांच्या अस्तित्वाने ते जे म्हणतील त्यांच्या त्या म्हणण्याला प्रमाण असतं. पटतंय का बघा? लोक मला वेडा म्हणतील, वेडा म्हणाले, ती मला वेडा म्हणाली, माझं काय बिघडलंय असं म्हणतो का आपण? आपण तो वेडेपणा करतो आणि त्यांना शहाणा म्हणायला लावतो. नाही पटलं? पटतंय? तुम्ही हो नाही म्हणायचं सोडू नका बरं. तर म्हणजे मी काय करतो, हा सगळा मुद्दा येतोय कुठनं? भान. मला समाजाचं भान आहे आणि त्या भान सोडायचं असं म्हणणं नाही बरं, हेही लक्षात ठेवा. समर्थांचं असं म्हणणंच नाही आहे, कारण समर्थाने उलट सांगितलंच आहे, नेटकं असावं. अगदी करेक्ट. त्याला महत्त्व फार देऊ नये, हे मात्र मला करायचं आहे. त्याला किती महत्त्व द्यायचं? तर माझ्या प्रगतीच्या मध्ये येणार नाही इतपतच त्याला महत्त्व द्यायचं आहे. दॅट्स ऑल.
माझं त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व होतं, किंबहुना माझं सगळं महत्त्वच मुळी त्याला असतं आणि तिथे बिघडतं गणित. तोपर्यंत बिघडत नाही. इथे समर्थ म्हणतात, मी तर तुझ्याकडे दीन होऊन आलेलो आहे, अधिक मी पिसाटासारखा आहे. म्हणजे मला या जगाचं सगळं भानच सुटलं आहे. मला या जगाशी घेणं देणंच नाही, कारण त्यांच्या दृष्टीने जगाला अस्तित्वच नाही. हे महत्त्वाचा भाग आहे. इथे समर्थ म्हणतात, तेथे पिसाट रामदास उभा असे दीनरूप, मी तुझ्यासमोर दीनरूप उभा आहे. आता ही झाली ज्ञानाच्या आधाराने. आता आपण भक्तीच्या आधाराने बघूया. मी भगवंतासमोर कसं जायला पाहिजे? अत्यंत दीन होऊन, अत्यंत लीन होऊन. बरोबर आहे. ती घंटा असते टांगलेली, आपण घंटा वाजवतो जोरात, बरोबर आहे. तो घंटा नाद कशासाठी आहे? अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. त्यातली एक गोष्ट सांगतो, स्वतःला जागं करणं. अनेक आहे, त्यातली एक जागं होणे, की तू कोणासमोर उभा आहेस. तो जगाचा चालक आहे, त्यातला तू आहेस. आमचे ते भाटेभाऊ होते, ते म्हणायचे, लहान पोराचं कसं असतं, बापाच्याच खिशातनं पैसे काढायचे आणि बापालाच परत द्यायचे, घे तुला मी देतो म्हणून. आहे की नाही? म्हणजे 500 1000 रुपये काय 2000 5000 काढायचे, त्यातले 500 रुपयाची एक नोट वडिलांना परत द्यायची आणि म्हणायचं, घे तुझ्या आजच्या खर्चाला. तर कसं होईल? तसं मला सांगा, आपण इथे येऊन दानपेटीत टाकल्यानंतर करतो की नाही? करतो की नाही? ते करू नये का? येस, करायचं आहे, ते सगळं करायचं आहे. माझ्या खिशातच मुळी त्याच्या कृपेने आलं आहे आणि ते त्याचंच आहे. सो मनात भाव काय हवा? व्यवहाराच्या दृष्टीने दॅट इज राईट, हे काही चुकीचं नाही. पण भक्तीच्या अंगाने माझी भावना कशी पाहिजे? प्रभो, सगळंच तुझं आहे, त्यातनं मला एवढी देण्याची बुद्धी दिलेली आहेस, एवढं मी तुझ्या चरणी अर्पण करतो. हे सगळं तुझं आहे, त्यातलं मी तुला देतोय, मी माझा मोठेपणा नाही. ह्याला म्हणायचं भक्तीचं अंग. ही दीनता, ही लीनता त्याच्या समोर येताना, म्हणजे थोडक्यात आपला जो मीपणा, माझा मीपणा कुठे दडलेला असतो? स्वकर्तृत्वाच्या ठिकाणी दडलेला असतो. माझं कर्तृत्व असतं ना, मी साहेब आहे, मी अमकाय, मी तमकाय, संबडी, आय एम संबडी. आणि त्या संबडी घेऊन इथे येत असताना ती घंटा वाजवल्यानंतर आय एम नोबडी, हे झालं पाहिजे उभं राहिल्या. त्यासाठी जागृतीसाठी अनेक गोष्टीपैकी एक ती, मग त्याचे वेव्ज आहेत, तो नाद असतो, मग ते पण आपल्याला तिकडे नको. एक हा मुद्दा भक्तीसाठी एवढा पुरे. असा मी दीनरूप. तर समर्थ म्हणतात, प्रभो तुझ्या दारामध्ये मी आता दीनरूप, हा पिसाट वेड्यासारखा असणारा, मला तुझ्याशिवाय दुसरं काही सुचत नाही आहे, असा पिसाट. तो ज्ञानमार्गी पिसाट आता बाजूला ठेवा, आता भक्तिमार्गी पिसाट सांगतो. कसा असतो तो? त्याला काही सुचत नसतं. आपण ह्यांचं बघितलं असाल, प्रभुपाद, चैतन्य महाप्रभू, तर ते त्यांचं चित्र काढलं होतं एका चित्रकाराने. बादशाने सांगितलं, बाबा कोण आहे ते, जा आणि मग चित्र काढून दाखव. त्याने चित्र काढलं. काय सांगितलं त्याने? कृष्णाचं नाव घेतलं आणि जे नाचायला लागले, म्हणजे चालतायत, त्यांना विस्मरण नाही आहे. हे आधी मुख्य मुद्दा लक्षात घेण्यासारखं आहे. त्यांना विस्मरण नाही, पण कृष्णाचं कोणीतरी जाता आता, ए कृष्णा, आता नाव ठेवतात ना, ते कृष्णा म्हणून हाक ऐकली आणि ते नाचायला लागले. ते त्या भानात गेले. किती भानात गेले? त्यांना रडायला यायला लागलं. त्यांना दुसरं काही सुचेना आणि त्यांच्या डोळ्यातून जणू काही पिचकाऱ्या उडाव्यात असे अश्रू उडायला लागले. म्हणजे थोडक्यात इतके अश्रू उडायला लागले, ते गळून गळून ते नाचत असताना पायाखालच्या मातीचा चिखल तयार झाला. म्हणजे किती पाणी गेलं. मुद्दा हा सगळा मुद्दा सोडा. आता मला सांगा, असा चिखल होईल का हो रडून रडून? हा तर्क इथे येता कामा नये. इथे तर्काने काम नाही करता कामा. इथे माझ्या भक्तीने मला पुढे ढकललं पाहिजे. इज इट राईट, इज इट रॉंग नको, दॅट इज माय गोल. रडून चिखल नाही करायचं आहे, पण किमान रडायला तर येऊ द्या. हां, भगवंतासमोर आल्यानंतर माझ्या मागण्या पूर्ण कर, हे रडगाणं गाण्यापेक्षा माझ्या मागण्यास ठेवू नकोस, हे रडगाणं खूप उच्च आहे. हे जे असलं ना की जमलं म्हणायचं. आणि ही भक्तीची पराकाष्ठा आहे. ह्याला भक्ती म्हणायचं. कारण मी देवाच्या दारात येतोय, ते माझ्यासाठी येतोय,
का देवासाठी येतोय? इथे जे समर्थ आले ते मुळात देवासाठीच आले. ही भक्ती आहे. मी तुझ्यासाठी तुझ्याकडे आलोय हे पक्क झालं ना, तर मग ती ओवी साध्य होते. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, आहे की नाही? ती ओवी माहिती आपल्या सगळ्यांना. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. मी सद्गुरूंच्या चरणांवर डोकं ठेवल्यानंतर नाहीये, जिथे कुठे डोकं टेकीन तिथे तुझे चरण आहेत. कारण माझे सद्गुरू सगळ्याच ठिकाणी आहेत. पण आधी मंदिरात तर दिसू द्या. स्टार्ट विथ इथे. इथे मी डोकं टेकताना मला ते चरण दिसले पाहिजेत की जमलं गणित. त्याची परिणती कशात होणार आहे? जिथे कुठे मी डोकं टेकीन तिथे तुझेच पाय आहेत. हे पिसाटाचं काम आहे. बुद्धीने पिसाटाचं रूप घेतलं की हे भक्तीची पराकाष्ठा होते. विस्मरण होतं, विस्मरण. आणि तुम्हाला सांगतो, भक्ती रस आहे. आपल्याला रस हवा असतो, आहे की नाही? आंब्याचं काय काढतो आपण? साल आणि त्या मधला बाठा कोरडा असतो की नाही? मला सांगा, बाठा ह्याच्याशिवाय आंबा येईल का? नाही येणार. पण आपण बाठा खातो का? काय खातो? साल खातो का? कारण मधुरता जी आहे ना ती त्या रसात आहे. बाकी सगळं जे आहे ना ते बेचव आहे. म्हणजे माझ्या चवीला मधुरता हवी आहे. आणि ती मधुरता कशात आहे? ती भक्तीत आहे. भक्ती ही मधुर आहे. आता ना नको तो माझ्या डोक्यात विषयाला एकदा बोलून टाकतो, मोकळं करतो. बासुंदी मधुर आहे का श्रीखंड मधुर आहे? घरी गेल्यानंतर शोधा, इकडे नको. मुद्दा तर ती मधुरता आहे. कारण ह्या दोघांमध्ये गोडीमध्ये फरक आहे ना. आपलं मराठी खरंच विचित्र भाषा आहे. ह्यातल्या एकाला मधुर म्हणत नाहीत. तर आता कशाला मधुर म्हणतात नाही सांगणार, तुमचं तुम्ही शोधा. मुद्दा असा मी दीनरूप तुझ्या समोर उभा आहे. त्याच्या पुढे म्हणतात, रामचंद्रा तुझा वियोग ऐसा नको रे प्रसंग, तुझं करणे सर्व संग त्यक्त केला. ही भक्ती. मग सांगितलं ना, आता ते सगुणाच्या याच्यात जातात. आता सगुणाचं सुरुवात झाली की भक्ती सुरू झाली. समर्थ प्रचंड एकनिष्ठ उत्तम प्रकारचे ज्ञानी भक्त होते. सगळे संत तसे आहेत बरं. पण समर्थांची भक्ती जी आहे ज्ञानोबांची तशीच आहे, तुकोबांची तशीच आहे. ज्ञानोत्तर, आता ते काय ज्ञानोत्तर भक्ती ही टर्म काही जणांना मान्य आहे, काही जणांना मान्य नाही. पण आपण तिकडे नको जायला. भक्ती कशी आहे? समर्थ काय इथे म्हणतायत? तुझा वियोग. वियोग म्हणजे काय? तुझ्यापासून लांब जाणे. तर तो वियोगच नकोय मला. रामचंद्रा तुझा वियोग ऐसा नको रे प्रसंग. हा तुझ्या आणि माझा वियोग म्हणजे लांब. लांबच जायचं नाही. म्हणजे काय करायचंय? सातत्याने जवळ राहायचंय. म्हणजे काय करायचंय? आपण मंदिरात तर राहू शकत नाही, पण मंदिरात जो आहे तो माझ्याबरोबर आहे हे भान ठेवू शकतो. बरोबर आहे? म्हणजे माझ्याबरोबर जो मंदिरात आहे तो माझ्याबरोबर सर्वत्र आहे असं भान असणं. म्हणजे भान जो प्रकार आहे ना, आपल्याला सातत्याने भान आहे की नाही? उदाहरण देतो, मोबाईलचं भान असतं की नाही? मी जेवण खाण पाणी प्यायचं विसरेन बाहेर पडताना. मला काय म्हणायचं कळलं सगळ्यांना. होणार आहे की नाही? म्हणजे माझ्या डोक्यामध्ये ते जे क्रिएट झालंय ना मोबाईलबद्दल, दॅट इज कॉल्ड भान. बघा, आपण जी कृती अत्यंत जागरूकतेने करतो, आपण ज्याच्याबद्दल अत्यंत जागरूक असतो त्याच्याबद्दल आपल्या बुद्धीमध्ये एक भान तयार होतं. दॅट इज द वे. मी मोबाईलमध्ये अतिशय जागरूक आहे. आपण असतो ना? असतो. स्वतः हो म्हण. नाही गंमत केली तर असतो आपण सगळे. मी पण असतो बरं. पण तर ती जागृत काय आहे? ते सातत्याने मला एक स्मरण त्याचं अखंड आहे, तेच ते भान आहे. ह्याच्याबरोबर दुसरं एक भान असतं, मी आहे. मी नाही असं कधी झालंय का? म्हणजे मला माझं भान आहे, मला समाजाचं भान आहे आणि मला माझ्या ठिकाणी असणाऱ्या वस्तूंचं भान आहे. अशी असंख्य आहेत, पण ही 3-4 प्रमुख आहेत. बरोबर आहे? आता जो पिसाट प्रकार सांगितला आहे ना, त्याला फक्त एकच भान शिल्लक असतं. त्याला म्हणायचं पिसाट.
नवीन सायकल किंवा मोबाईल किंवा बाईक ही एकदा मुलाच्या हातात आली की त्याला दिवसभर त्याचंच भान असतं. बघा, नवीन नवीन बाईक चालवायला आली की नाही, त्याला वाटतं जेवण खाण पण बाईकवरच करावं. हां, ते असं होतं. त्याचं भान असतं, तो ते सोडत नाही. म्हणजे त्याला इतर सगळी भान नाहीशी झालेली असतात, तुटलेली असतात. आता ती जी त्याची स्थिती आहे ना, तशीच स्थिती आपल्याला इथे भगवंताबद्दल करायची आहे की आपण झालो पिसाट. सोपं आहे की नाही पिसाट होणं? कठीण आहे ना. कारण प्रॉब्लेम काय आहे इथे, भगवंताचं भान निर्माण होण्यासाठी ना, तो सगळी भानं बाकीची नाहीशी केल्याशिवाय त्याचं होऊच देत नाही. हा त्याचा एक मोठा इश्यू आहे. कठीण कसं आहे, निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे, अशी समर्थांची ओवी आहे. निराशा, इतर सगळ्या आशा जोपर्यंत तुटत नाहीत तोपर्यंत तो भेटत नाही. म्हणजे त्याचं भान निर्माण होत नाही. किंबहुना त्याचं जर पक्क भान निर्माण झालं तर इतर सगळी भानं नाहीशी होऊन जातात. हे पण तसाच रूल आहे. वाल्मिकी ऋषी बसले, आपल्या सगळ्यांचा प्रसंग माहिती आहे, बसले नामस्मरणाला, ध्यानाला बसले. नारद मुनींनी नाम दिलं. नारद मुनी हे त्यांचे सद्गुरू. त्यांनी नाम दिलं आणि ते जे नाम घ्यायला बसले त्यांच्या अंगावर वारूळ झालं. आजूबाजूची सगळी काष्ठ जी सुखी झाली होती त्यांना संजीवनी मिळाली आणि ती सगळी सगळी मोठी झाली. ती झाडं जगली, त्याच्यानंतर ती फुलली झाडं. कशामुळे? यांच्या रामनामामुळे. जे बसले ते बसले. मला एक प्रश्न पडला, दिवस रात्र बसलेत ते. एकदा गुरूंनी नाम दिलं हेच कर, त्याच्या पुढे विचार नाही. आपण नामाला बसल्यानंतर आपल्या अंगावर एक मुंगी चढू दे, आहे की नाही? मग ह्या रामकथा ऐकायच्या ना, ते ह्याचसाठी ऐकायच्या. मला टॅली करता आलं पाहिजे. आपण ते वाचतो आणि पुढे सरकतो बिनधास्त. त्यांच्या अंगावर वारूळ झालं, मग नंतर ते जागा झाले, मग वरदान मिळालं. अरे पण तो बेसिक पॉईंट राहिला ना. वारूळ एका मुंगीने नाही झालं, किती मुंग्या चढल्या, त्या तिथे वावरल्या, त्याच्यानंतर वारूळ केलंय. किती डिफिकल्ट आहे बघा. आपल्याला विचार येत नाही, आपल्याला अंदाज येत नाही या सगळ्याचा. इतक्या काष्ठेला, इतक्या पराकाष्ठेला जेव्हा आपण जाऊ तेव्हा खऱ्या अर्थाने मग ते आपलं म्हणतात. तोपर्यंत ते आपलं म्हणत नाहीत. त्याने बाकी सगळं सोडलं की ते फक्त एकच राहतं. एक राहिलं. वाल्मिकी ऋषींनी एक नाम तेवढं धरलं, बाकी सगळं सोडलं. आपली तयारी पाहिजे की नाही? असं वाटतं का आपल्याला आपण करू शकू? नो क्वेश्चन शुड बी आस्क्ड इन प्रवचन. सेल्फ असेसमेंट होता कमा नाहीये, आहे की नाही? मी तुमचं नाही म्हणत आहे बरं, माझं पण तसंच आहे. जर इथे मुंगी चढली, मी स्वस्थ बसणार आहे का हो? धरून चाला, धरा. इथे समजा साप आला, काय होईल? कारण काय आहे? मग माझं पळणं चुकीचं आहे का? चुकीचं नाही आहे, चुकीचं नाही आहे. इट इज ट्रू, इट इज राईट. इट इज ट्रू पण बरोबर आहे आणि राईट योग्य पण आहे. साप आल्यानंतर स्वस्थ बसायचं का? नाही बसायचं. पण साप आलेला कळल्यानंतर स्वस्थ नाही बसायचं. प्रॉब्लेम इथे सुरू होतो. त्यांना कळतच नाही साप आलाय. हा फरक आहे त्यांच्यातला आणि आपल्यातला. मुंगी अंगावर चढली आहे हे त्यांना कळूच दिलं नाही. कारण त्यांना सुरुवातीला कळलं नसेल का? अहो विचार करा, ते काय स्थितीत आहेत. त्याच्यानंतर असे बसले आणि मुंगी चढलेली कळली नाही, असं कसं होईल? कळणार आहे. पण ह्याचा अर्थ त्यांनी त्यांचा देह ओलांडून पलीकडे गेलेत. ते या देहाचं काय व्हायचं ते होऊ दे, मला नामाशिवाय आता काही नाही, इतकी ठाम बिलीफ. आणि ह्याला म्हणायचं निश्चय. आणि खरं सांगू का, परमार्थ फक्त निश्चयाचा खेळ आहे, फक्त निश्चयाचा खेळ आहे. मी देह आहे हे सगळ्यांना पक्क माहिती आहे. मी आत्मा आहे ही भावना करायला हवी हे पक्क माहिती आहे. किमान आपल्याला तरी सगळ्यांना माहिती आहे. मला परत पहिलाच समज सांगायला हवा की काय, असं मला वाटायला लागलं परत.
म्हणजे माहिती आहे आपल्याला, माहिती आहे की नाही. प्रॉब्लेम कुठे आहे? निश्चय नाही. सगळा फक्त खेळ निश्चयाचा आहे. मग इथे समर्थ म्हणतात, तुझा ऐसा नको रे प्रसंग, मला हा प्रसंगच नको आहे, कारण त्यांनी निश्चय केला आहे, ह्याच्या व्यतिरिक्त मला काही नको आहे. हा निश्चय आहे पक्का त्यांचा. तुझं कारणे सर्वसंग त्यक्त केला, तुझ्यासाठी मी बाकी सगळं सोडलं. प्रभो, हे सांगता आलं पाहिजे मला, मी तुझ्यासाठी सगळं सोडायला तयार आहे. हे केव्हा शक्य होतं? जेव्हा मला ते एकच हवं आहे असं पक्क झालं आहे, म्हणजेच निश्चय. मला ते एकच हवं आहे, मला प्रभू तूच हवा आहेस, दुसरं काही नको आहे. हा निश्चय झाला की मी वाटेल ते सोडायला तयार होतो. हा निश्चय आपला घडला की मग काय घडेल? रामा तुझिया स्वामीपणे मी हे ब्रह्मांड मानी ठेंगणे, स्वामी तुझ विण कोण जाणे अंतरामुसे. पुढची ओवी समर्थ म्हणतात, रामा तुझिया स्वामीपणे, तू आमचा स्वामी आहेस. स्वामी म्हणजे आमचा सर्वस्वी आहेस, तू आमचा मुख्य आहेस, तू आमचा अधिपती आहेस. मी हे ब्रह्मांड मानी ठेंगणे, तुझ्या स्वामीपणाने, म्हणजे तू जर आमचा हेड असशील तर तुझ्या सत्तेत सगळं ब्रह्मांड आहे. तेव्हा मी हे ब्रह्मांड तुच्छ मानतो, शून्य मानतो, सत्ताहीन मानतो. स्वामी तुझं वीण कोण जाणे अंतर माझे, तुझ्याशिवाय माझं अंतरंग कोण जाणणार आहे? माझी ही स्थिती आहे, फक्त तूच जाणू शकशील, इतर कोणाला जाणता येत नाही, इतर कोणी जाणू पण शकत नाही, किंबहुना इतर कोणाला सांगायचं पण नाही आहे. परमार्थ हा गुप्तपणे करण्याची गोष्ट आहे. पक्क समजा, पक्क करा. आपली उपासना आपल्यापुरती, मी उपासना करतो आहे ह्याचं कोणाला, इतर लोकांना भानच असता कामा नये, कळताच कामा नये, ती खरी उपासना. आता इथे समर्थ म्हणतात, रामा तुझ्या स्वामीपणे, तू जर माझा प्रमुख स्वामी असशील, म्हणजे माझा मुख्य, माझा कंट्रोलर असा असशील. आपण मानतो तो आपला स्वामी आहे. हां, स्वामी म्हणजे काय? मी त्याचा सेवक झालो. सेवक ह्या शब्दाची व्याख्या खूप अवघड आहे. आपण लीलया म्हणून जातो, मागे मी एकदा बोललो होतो, सेवा करणं, लीलया म्हणतो, मी सेवा करतो, मंदिर झाडलं, थोडी सेवा झाली. नाही, जो सेवक आहे ना त्याला स्वतःचं भान असता कामा नये, त्याला स्वतःचं मत असता कामा नये, त्याला स्वतःला वेगळं काहीतरी पाहिजे, त्याला काही पाहिजे असंही नको, काही नको असंही नको. म्हणजेच त्याला काही मत नाही, त्याचं काही मागणं नाही, त्याचं काही म्हणणं नाही, त्याचं काही मिळवणं नाही. सोपं आहे की नाही? खूप सोपं आहे. फक्त मला ते करायचं नाही आहे. त्याला म्हणायचं सेवक. आणि तो असा जो सेवक झाला तो म्हणू शकतो तू माझा स्वामी आहेस. आपण नाही म्हणू शकत आत्ता, कारण मला हे सगळे चारही गोष्टी पाहिजेत की नाही? हो म्हणा, खरं बोलायचं आपल्याला, मला सगळं हवं आहे हे, आणि दॅट इज ट्रू. ते चुकीचं नाही आहे, पण टू स्टार्ट विथ हे ठीक आहे. बट केव्हा तरी मला पायऱ्या चढायच्या आहेत. मला हे कळलं पाहिजे, मला किती गोष्टी हव्या होत्या, त्यातल्या किती गोष्टी कमी झाल्या. एवढं जरी साध्य झालं ना, माझी प्रगती चालू आहे, एवढं मला कळणार. मला 100 गोष्टी हव्या आहेत, घरी गेल्यानंतर ना लिहून काढा कागदावर, मला काय काय व्हावं असं वाटतंय, मला काय काय हवं असं वाटतंय, हे लिहून काढलं की नाही. आणि नंतर एक 15-20 दिवसाने, फार नको हा काळ, महिनाभर ठीक आहे, महिनाभराची उपासना झाल्यानंतर मला असं वाटलं पाहिजे हे नसेल तरी चालेल, हे नसेल तरी चालेल, अशी काठ मारता आली पाहिजे. शेवटी एकच उरलं पाहिजे, रामा तुझ्याशिवाय मला आता काही नको. की मग मी म्हणेन तुझिया स्वामीपणे, जे समर्थ म्हणतायत ते, तू माझा आता स्वामी झालास. समर्थ म्हणतात, स्वामी तुझे विण कोण जाणे अंतर अमुसे, असं माझं अंतरंग दुसरा कोणीच जाणू शकणार नाहीये, कारण माझ्या अंतरंगाची कल्पनाच कोणाला येणार नाहीये, किंवा माझ्या अंतरंगामध्ये तुझ्याशिवाय दुसरं काही आता शिल्लक नाहीये. मी तुझ्या मनातलं परफेक्ट ओळखतो, असं आपण जोपर्यंत ऐकू शकतोय, नाही दुसरं कोणतरी मला म्हणणार आहे, तोपर्यंत माझ्या मनात इतर सगळ्या गोष्टी शिल्लक आहेत. माझ्या मनात रामाव्यतिरिक्त दुसरं काही शिल्लकच नाही. आता ते अंतःकरण फक्त रामच ओळखू शकणार आहे. असं माझं घडावं म्हणून आपण
समर्थांना प्रार्थना करूया. जय जय रघुवीर समर्थ.